नमस्कार. सगळ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM महाराष्ट्र अंतर्गत 2026 साठी एक मोठी भरती जाहीर झाली आहे. आज आपण ह्याच भरतीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात जे करिअर करू इच्छितात ना, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे जी अजिबात चुकवायची नाहीये. हो, ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रातल्या एका दोन नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे. म्हणजे आरोग्य सेवेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हे एक नवीन दार उघडल्यासारखं आहे. चला तर मग वेळ न घालवता बघूया ही संधी नक्की कुठे आहे आणि कोणत्या पदांसाठी आहे. ओके. तर आता आपण याच्या खोलात जाऊया. पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, ही भरती नक्की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे आणि कोणती पदं उपलब्ध आहेत? हे समजलं की पुढचं नियोजन करणं सोपं जाईल. तर बघा, सध्या नाशिक, रायगड, नागपूर, चंद्रपूर आणि पुणे या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी जागांची संख्या वेगवेगळी असू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्याची जी अधिकृत जाहिरात आहे ती एकदा नीट तपासून घ्या. आता पदांबद्दल बोलूया. यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारची पदं आहेत. एक आहे स्टाफ नर्स, दुसरा आहे ANM म्हणजे सहाय्यक नर्स मिडवाईफ आणि तिसरं पद आहे CHO म्हणजेच समुदाय आरोग्य अधिकारी. आता अर्थातच या प्रत्येक पदासाठी पात्रता आणि काम वेगळं असणार आहे, जे आपण पुढे बघणारच आहोत. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे पगार आणि पात्रता. हो ना, कुठल्याही नोकरीसाठी अर्ज करण्याआधी या 2 गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं असतं. तर इथे आपण तिन्ही पदांची तुलना करूया. स्टाफ नर्ससाठी बघितलं तर पगार साधारणपणे 20 ते 30 हजारांच्या घरात आहे. ANM पदासाठी तो 12 ते 18 हजारांपर्यंत आहे. आणि सर्वाधिक पगार आहे CHO पदासाठी. तो 25 हजारांपासून अगदी 40 हजारांपर्यंत जाऊ शकतो. पण त्यासाठी पात्रताही तशीच आहे. म्हणजे BSc नर्सिंगसोबत एक विशेष प्रमाणपत्र गरजेचं आहे. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, जरी अनुभव सगळ्या पदांसाठी बंधनकारक नसला तरी ज्यांच्याकडे आधीपासून कामाचा अनुभव आहे ना, त्यांना निवड प्रक्रियेत नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजे अनुभव असेल तर तो एक मोठा प्लस पॉइंट ठरेल. ओके. तर आता पदं बघितली, पगार बघितला. आता पुढचा टप्पा. अर्ज करण्याआधी आपली कागदपत्र तयार आहेत की नाही हे तपासावं लागेल. चला बघूया कोणती कागदपत्र लागतील. चला, एक चेकलिस्टच बनवून टाकूया. सगळ्यात आधी आधार कार्ड, मग आपली सगळी शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे GNM, BSc किंवा ANMचे सर्टिफिकेट्स. त्यानंतर नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो आणि हो, अनुभव असेल तर अनुभवाचा दाखला. ही सगळी कागदपत्र तयार ठेवा. म्हणून एक सल्ला आहे, अर्ज भरायला घेण्याआधीच ही सगळी कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून एका फोल्डरमध्ये तयार ठेवा. म्हणजे अर्ज भरताना अजिबात धावपळ होणार नाही आणि सगळं काम एकदम सोपं होईल. ठीक आहे, कागदपत्र तयार झाली. आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा याची प्रक्रिया समजून घेऊया. काळजी करू नका, प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. अर्ज करण्यासाठी 4 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, तुमच्या जिल्ह्याची जी अधिकृत NHM वेबसाईट आहे तिच्यावर जायचंय. दुसरी स्टेप, तिथे तुम्हाला भरती किंवा रिक्रुटमेंट नावाचा विभाग दिसेल, तो उघडा. तिसरी स्टेप, तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याची जाहिरात निवडा. आणि शेवटची चौथी स्टेप, ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित भरा आणि तयार ठेवलेली कागदपत्र अपलोड करा. झालं. पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट. प्रत्येक जिल्ह्याची प्रक्रिया थोडी वेगळी असू शकते हां. काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज आहे, तर काही ठिकाणी तुम्हाला थेट मुलाखतीसाठी म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाऊ शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, आपल्या जिल्ह्याची जाहिरात नीट काळजीपूर्वक वाचा. ओके, तर अर्ज कसा करायचा हे तर कळलं. पण आता एक शेवटची पण खूप महत्त्वाची टिप. या संधीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपण समजून घेऊया, जो तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. हे बघा, एक गोष्ट स्पष्ट आहे की ही पदं कंत्राटी स्वरूपाची आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. पण याचा जो दीर्घकालीन फायदा आहे ना, तो खूप मोठा आहे. या कामातून जो अनुभव मिळतो तो पुढे जाऊन कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड मोलाचा ठरतो. असं समजा की हा तुमच्या करिअरचा एक मजबूत पाया आहे. म्हणूनच याकडे फक्त एक तात्पुरती नोकरी म्हणून बघू नका. ही तुमच्या करिअरमधली एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. ही संधी अजिबात सोडू नका. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न,
कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्याच्या मोठ्या ध्येयाकडे जाताना एक कंत्राटी नोकरी हे पहिलं पाऊल म्हणून सर्वोत्तम पर्याय ठरू शकतं का, यावर नक्की विचार करा.